निर्गमनची पुस्तक 9 अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 35 वचन आहे आणि या 35 वचनमध्ये मोठे भारी 3 विपत्ती. समोरच्या 1 वचनपासून ते 7 वचनपर्यंत मिस्र देशामध्ये असलेले सर्व गुरढोरेचे मृत्यू होतो. पण इस्रायलमध्ये असलेले गुरढोऱ्यामध्ये काहीच नाही मरत. फक्त मिस्र देशामध्ये असलेले गुरढोरेस मरण पावतो. दुसरी विपत्ती मनुष्यावरत आणि जंतू आणि प्राणीवरत फोडे येणे. मोशे राकड आकाशामध्ये फेकल्यानंतर मिस्र देशामध्ये असलेले सर्वालाच फोडे होते आणि जे जादूगर होते त्यांना पण होतो. तिसरी विपत्तीच्या विषयामध्ये 13 वचनपासून तर शेवटीचे वचनपर्यंत 13 वचनपासून तर 21 वचनपर्यंत आपल्याला गारपिटीचा वर्णन मिळतो. 22 वचनपासून तर 35 वचनपर्यंत त्या देशामध्ये गारा कसे पटले याचं वर्णन आपल्याला मिळतो. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, मग म्हणजे केव्हा? आत्तापर्यंत देवानं मिस्र देशावरत 4 विपत्ती पाठवले, तरी फारोनं आपल्या हृदयाला कठीण केले. शकुनी आणि जादूगर लोकांना येऊन म्हटले का हे देवाचे सामर्थ्य आहे. खरोखरच हे देवाचे सामर्थ्य आहे, तू ऐकले पाहिजे. पण फारो ऐकत नसते. काय कारण आहे? मिस्र देश समस्त नाश झाले पाहिजे म्हणले तर फारोचे हृदय कठीण झाले पाहिजे. फारोचा हृदय कठीण होत आहे म्हणजे समोर मिस्र देशाचा नाश होणार. 4 विपत्ती पूर्ण झाल्यानंतर परमेश्वर देवानं मोशेला म्हणाला, देव फारोचे हृदय कठीण झाले म्हणून थांबले नाही. एकाच्या नंतर एक विपत्ती त्या देशावर घेऊन येत आहे. फारोला जाऊन सांग, इब्रीचा देव परमेश्वर असे सांगतो की माझे लोकांना माझी उपासना करावी म्हणून त्यांस जाऊ दे. प्रत्येक वेळा देव हेच गोष्टी मोशेला सांगून राहिले. प्रत्येक देवाचं लेकरू हे गोष्टी आठवण ठेवले पाहिजे का आपण पूर्ण शक्तीनं, पूर्ण आत्म्यानं, पूर्ण मनानं देवाची सेवा केली पाहिजे. आपण आपल्या देवासोबत प्रेम केले पाहिजे आणि आपण आपल्या देवाची सेवा केली पाहिजे. हे गोष्टी प्रत्येक विश्वासीनं आणि देवाच्या लेकरांना आठवण ठेवले पाहिजे. तू आपल्या देवासोबत प्रेम केले पाहिजे आणि प्रेमानं त्या देवाची सेवा केले पाहिजे. हेच देवाचं मन आहे देवाच्या लोका आणि त्याच्या प्रजाविषयी. आराधना नाही करणारा व्यक्ती तो देवाचा लेकरू होच नाही शकत. इस्रायली लोकांच्या स्तुतीवर विराजमान होऊन देवानं त्या लोकांना आशीर्वादित केले. यासाठी त्या लोकांची देवाची आराधना करणं त्या लोकांसाठी आशीर्वादचे कारण होतो. हेच आपल्यासाठी धडा आहे आणि आपण हे शिकले पाहिजे. तू त्यांस जाऊ देणार नाहीस आणि त्यांस अजूनही अडवून ठेवशील. तर पहा, घोडे, गाढवे, ऊंट, घुरढोरे, शेरडे, मेंढरे हे जे तुझे पशु रानात आहे त्यावर परमेश्वराचे हात पडेल, भयंकर मारी उद्भवेल. इस्रायल लोकांचे गुरढोरे आणि मिस्री लोकांचे गुरढोरे याच्यामध्ये परमेश्वर भेद राखील. इस्रायल लोकांस एकच पशु मरण्याचे नाही. आपण 8व्या अध्यायामध्ये बघितले का देवानं
मिस्री लोकांना आणि इस्रायली लोकांना वेगळे वेगळे केले. इथं मिस्री देशांचे पशु आणि इस्रायली देशांचे पशुला देव इथं वेगळे करून राहिले. मंडळीचा अर्थ असे का समाजातून वेगळे केलेले लोक, विशेष लोक, यालाच आपण मंडळी म्हणतो. आपण पवित्र लोक आहो. पवित्र लोक आहो याचा अर्थ का देवानं आपल्याला या जगामधून वेगळे केले आहे, बाहेर काढले आहे. तुम्ही या जगाच्या लोकांसारखे नका राहा. तुम्ही मूर्ख लोकांपेक्षा वेगळे राहा. आपण जगामध्ये प्रकट झाले पाहिजे. इस्रायली लोक मिस्र देशामध्ये प्रकट झाले पाहिजे. इस्रायली पशुमधून एक पण मरणार नाही असे सांग. इस्रायलचा देव इथे सांगून राहिले का त्याच्या लेकरांचे एक पण पशु मरणार नाही. परमेश्वर देव इस्रायली लोकांच्या चारो दिशामध्ये त्यानं सुरक्षा ठेवले असं आपल्याला दिसतो. इयोबच्या पुस्तकमध्ये सैताननं म्हटलं का परमेश्वरातून इयोबच्या चारो दिशामध्ये सुरक्षा ठेवले, यासाठी मी त्याला नाही स्पर्श करू शकत. देवानं सैतानना म्हणाले, जा मी तुला अनुमती देतो. एकाच दिवशी आयुबची सर्व संपत्ती नष्ट झाली. यासाठी देवाची सुरक्षा देवाच्या लेकरासोबत नेहमी राहतो. मग परमेश्वरानं वेळ ठरवलं आणि म्हटले की उद्या मी परमेश्वर या देशात ही गोष्टी करणार. दुसऱ्या दिवशी परमेश्वरानं ही गोष्टी केली आणि मिस्र देशातील सर्व गुरे मेली. तथापि इस्रायल लोकांचे गुरापैकी एकही दागवले नाही. देव जो बोलतो तो करतो. देव जो म्हणतो तेच घडतो. आकाश आणि पृथ्वी टलणार, पण त्यांना बोललेलं त्याच्यामधून एक बिंदू पण नाही टलणार. इथं मिस्र देशाचा राजा फारोला इथे सांगण्यात येत आहे. फारोनं माणसे पाठवून पाहिले, तो इस्रायल लोकांच्या गुरापैकी एक मेले नव्हते. तथापि फारोचे मन कठीणच राहिले, त्यांना लोकास जाऊ दिले नाही. फारोची सरकार देवाच्या लोकांना आराधना करू द्यासाठी जाऊ देत नाही. देवाच्या लोकांना देवाची आराधना करू नाही देणारी कोणती सरकार असली तर फारोचं सरकार आपल्यासाठी उदाहरण आहे. त्यांचा नाश झाला. आणि आता 8 वचनपासून ते 12 वचनपर्यंत अजून एक विपत्ती आहे. लोकांवरत आणि सर्व प्राणींवरत फोडे येणे. नंतर परमेश्वरानं मोशे व अहरोन यात सांगितले की अव्यातील पसभर राग घेऊन मोशेनं फारोच्या समक्ष आकाशाकडे उधळावी, म्हणजे त्या धुळीची बारीक कण मिस्र देशभर पसरतील आणि सगळ्या देशातील मनुष्य व पशु त्यामुळे गळवे व फोडे येतील. ते अव्यातली राग घेऊन फारो पुढे उभे राहिले. बघा, येथे प्रत्येक वेळे मोशे आणि अहरोन फारो समोर जात असताना फारोला फार टेन्शन असतो आणि या दोघांना बघल्यानंतर तो थरथर कापत असन. एका काळामध्ये त्या लोकांना इंटरव्ह्यू द्यासाठी पण फारोकडं वेळ नव्हता, पण अशी परिस्थिती निर्माण झाली का त्याच्या नाव घेताच तो थरथर कापत असतो. मोशेने ती आकाशकडे उधळली तेव्हा तिचे योग्य मनुष्य वा पशु यांस गाडवे वा फोड आले.
गाढवामुळे जादूगरींचे मोशे पुढे उभे राहाविने, कारण जादूगरी व सर्व मिस्र लोक यांस गाढवे आली होते. आपण बघतो मिस्र देशामध्ये जे जे विपत्ती पडली होती ते जादूगर लोकांना पण केली, बेडूक त्या लोकांना केले, गोमाशा त्या लोकांना केले, उवा या जादूगर लोकांकरताने फारोचे हृदय कठीण झाले. याच कारणामुळे देवानं जादूगर लोकांवर पण विपत्ती यावेळी आणली. तरी मोशेनं म्हटलेले ज्या गोष्टी करताना फारोचे हृदय कठीणच झाले, तथापि परमेश्वरानं फारोचे मन कठीण केले आणि त्यानं त्याचे ऐकले नाही. परमेश्वराने मोशेला असे सांगितलेच होते, देवानंच फारोचे हृदय कठीण केले होते. अजून 4 मोठ्या विपत्त्या या देशावर आले पाहिजे आणि या देशाच्या देवावर तर आले पाहिजे आणि यहोवाचा पुरावा झाला पाहिजे. आपण 13 वचनपासून अजून एक वेळा बघू. अजून एक विपत्तीविषयी इथं लिहून आहे. परमेश्वर मोशाला म्हणाला, पहाटेस उठून फारो पुढे उभं राह आणि त्याला सांग, इब्रीचा देव परमेश्वर असे म्हणतो की माझ्या लोकांना माझी उपासना करावी म्हणून त्यास जाऊ दे, नाहीतर हा खेप मी सर्व प्रकारची पीडा तुझ्या हृदयावर, तुझ्या सेवकावर, तुझ्या प्रजेवर पाठवितो, म्हणजे अखिल पृथ्वीवर माझ्यासारखा अन्य कोणी नाही आहे, तुला यावरून कळेल. मी आपला हात उघडून तुझ्यावर व तुझ्या प्रजेवर मारीच प्रहार केला असता आणि पृथ्वीवरून तुझा उच्छेद झाला असता, तथापि मी तुला आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाम सध्या पृथ्वीवर विख्यात व्हावे यासाठी मी तुला राखले आहे. तू अधापि माझ्या लोकांशी चल्लेपणे वर्तून त्यास जाऊ देत नाहीस काय? देव त्या देशाला नाश करायचं असतं तर क्षणामध्येच नाश केले असते, पण संपूर्ण जगाला माहीत झाले पाहिजे ना की यहोवाच परमेश्वर देव आहे. तुझे हृदय कठीण होण्याच्या द्वारा, मिस्र देश नाश होण्याच्या द्वारा संपूर्ण जगाला माहीत होते का मीच देव आहे. यासाठी मी तुला आपले साधन बनवून आपले कार्य करून राहिले. माझे सामर्थ्य दाखव्यासाठी आणि माझे नाव माहीत व्हासाठी मी तुला नियुक्त केलं आहे. देव एक अविश्वासीला निवडतो आपल्या नावाच्या निमित्त आणि आपल्या सामर्थ्य दाखवाच्या निमित्त इथं आपल्याला कळतो. पहा, उद्या या वेळेस मी गाराची अशी भयंकर वृष्टी करेन की मिस्री राष्ट्राची स्थापना झाल्यापासून आजवर तशी वृष्टी झाली नाही. तर आता माणसे पाठवून रानातून तुझे गुरे वा दुसरे जे काही रानात असेल ते आण. जे माणसे वा पशु घरी अडचण न आणल्यामुळे रानात सापडील त्याच्यावर गाराची झोड पाहून ते मरतील. फारोचे सेवकांपैकी ज्या परमेश्वराचे सांगण्याची भीती वाटली त्यांना आपले दास व गुरे पळवून घरी आणले, आणि ज्यांना परमेश्वराचे सांगण्याची पर्वा केली नाही त्यांनी आपले दास व गुरे रानात राहू दिले. 20 आणि 21 वचनमध्ये फारोचे सेवकामधून देवाचे भय मानणारे तयार होत आहे. किती वेळ मूर्खताच्या द्वारा आपली संपत्तीला हरवणार. आत्तापर्यंत त्यांचे प्राणी आणि त्यांचे पुष्कळ काही नष्ट झाले होते, आणि ज्या लोकांना देवाच्या गोष्टीवर लक्ष नाही दिले त्या लोकांना आपले प्राणी व आपले सेवकांना रानामध्येच ठेवले होते.
आणि फारोसारखेच त्या देशामध्ये पुष्कळ लोक आहे, इथं आपल्याला वचनच्या द्वारा कळतो. 22 वचनपासून गारा कसे पडले इथं आपल्याला दिसतो. मग परमेश्वर मोशेस म्हणाला, तू आपला हात आकाशाकडे उभार, म्हणजे सर्व मिस्र देशावर गाराची वृष्टी होईल. मिस्र देशातील मनुष्यावर, पशुवर व शेतातील हर एक वनस्पती ती होईल. मोशेनं आपली काठी आकाशाकडे उभारले, तेव्हा परमेश्वरानं मेघगर्जन व गराची वृष्टी केली आणि अग्नीचे लोड जमीनपर्यंत येऊ लागला. या प्रकारे परमेश्वरानं मिस्र देशावर गाराचा वर्षा केला. हा प्रमाणे गारा पडत असता मधून मधून अग्नीचे लोड दिसत होता. ही गाराची वृष्टी एवढी भारी होती की मिस्री राष्ट्राची स्थापना झाल्यापासून त्या कोठेही तशी कधीच झाली नाही. सर्व मिस्र देशात मनुष्याचे गुरढोरे वगैरे जे काही वनात होते ते सर्वावर गाराचा मार झाला. शेतातील सर्व वनस्पतीवर मार झाला आणि वनातली सर्व वृक्ष मोडून गेले. मात्र गोशेन प्रांतात इस्रायल लोक राहत होते, ते तिथं मुडीचे गारा पडले नाहीत. देवाचे निवासस्थान जे लेकरांचे होते त्या ठिकाणी गाराची वर्षा नाही झाले. याच्याद्वारा एक मोठा आणि एक अद्भुत संदेश फारोला देण्यात येत आहे. इस्रायलचा देवच हे कार्य करून राहिले. इस्रायली लोकांचे रक्षा करून राहिले आणि मिस्र लोकांचे नाश करून राहिले. इस्रायलचा देवच हे कार्य करून राहिले आणि मिस्र देशाचे फारोनं त्यांना अडवले म्हणून त्यांचा नाश करून राहिले. तेव्हा फारोने मोशे व आहारोनला यास बोलावून आणून म्हटले, मी या खेपस पाप केले आहे. परमेश्वर न्यायी आहे. मी व माझी प्रजा अपराध आहो. इथं फारो पश्चाताप नाही करत आहे, त्याला दुःख वाटून राहिले. हे पश्चाताप नाही आहे, पण त्याला समस्या आले म्हणून त्याला दुःख झाले. परिवर्तनच्या द्वारा आलेला पश्चाताप नाही, पण समस्याच्या द्वारा आलेले दुःख आहे. तुम्ही परमेश्वराची विनवी करा. ही प्रचंड गर्जन व गाराची वृष्टी झाली आहे, तेवढी पुरे. मी तुम्हास जाऊ देतो, तुम्हाला इथवर राहायला नको. मोशे त्यास म्हणाला, मी नगर बाहेर गेले की परमेश्वराकडे आपले हात पसरीन, तेव्हा मेघगर्जन बंद होईल व गारा पडायचे नाहीत. यावरून तुला कळेल की पृथ्वी परमेश्वरचे आहे. हे मूर्तिपूजा करणारे लोकांची एक गैरसमज हे आहे का पृथ्वी त्यांचे देवताचेच आहे. यासाठी इथं मोशे म्हणून राहिले का पृथ्वी यहोवाची आहे आणि मी बाहेर गेल्यानंतर मी आपले हात वर करीन आणि तेव्हा देव गर्जन आणि वृष्टी आणि गारा हे थांबवतील. मोशेच्या गोष्टीच्या अनुसार देवानं केले. तथापि हे मला ठाऊक आहे की अजूनही तू आणि तुझे सेवक परमेश्वर देव याला भीत नाही. तू जाऊ नाही देणार मला अगोदरच ठाऊक आहे, कारण देवानं अगोदरच मोशेला हे सर्व गोष्टी सांगितले होते. तू आणि तुझे सेवक परमेश्वर देवाला भीत नाही मला ठाऊक आहे. त्या समयी जावास व सातू यांचा नाश झाला काही तू सातू निसवले होते आणि जवसाला बोंड आली होती, पण गहू व
काट्या गहू याचा नाश झाला नाही, कारण ते अधाप फरसे वाढले नव्हते. मोशे फारोजवळून निघून नगर बाहेर गेले आणि परमेश्वराकडे त्यानं आपले हात पसरले. तेव्हा मेघगर्जन वा गारा बंद झाला वा पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी होण्याची थांबली. पाऊस, गारा वा गर्जन ही बंद झाला असे पाहून फारोना वा त्याचे सेवकांनी आपले मन कठीण करून पुन्हा पाप केले. फारोचे मन कठीण झाले व त्यानं इस्रायल लोकांस जाऊ दिले नाही. परमेश्वरानं मोशाच्या द्वारा असे सांगितलेच होते. बघा, इथं देवानं जवसचे बोंड आणि गव्हाचे रक्षण केले. इतकं गारा पडले, हे कोण या पण याचं नुकसान नाही झाले. गारा पडून राहिले पण गोशन प्रदेशामध्ये नाही. आणि हे कोणाच्या द्वारा साध्य होते? गिदोन म्हणत होता का हे माझ्याद्वारा कसे साध्य होणार? त्यानं सूचना देवाकडून मागितले, चिन्ह मागितले. मेंढराच्या चमड्यावर तर एक वेळा ओस पडली पाहिजे म्हणतो तो, आणि दुसऱ्या वेळा म्हणतो का मेंढराच्या चमड्याला सोडून बाजूला ओस पडली पाहिजे म्हणून तो म्हणतो एक वेळा. दोन पर्यायामध्ये देवानं त्यानं मागितले, तर देवानं दोन्ही त्याला करून दाखवले. मेंढराच्या चमड्यावर तर ओस पडले पाहिजे म्हटले तर तसेच घडले, आणि मेंढराच्या चमड्यावर ओस नाही पडले पाहिजे म्हणले तर तसेच घडले. यासाठी आपला देव कोणत्याही कार्य करण्यामध्ये समर्थ आहे असं आपल्याला पवित्र शास्त्र सांगतो. हृदय पापाच्या मुळे कठीण होते, हे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. पश्चातापाच्या द्वारा हृदयामध्ये परिवर्तन येतो, हे तुम्ही निश्चित लक्ष ठेवा. हृदयामध्ये परिवर्तन याचे कारण आहे पाप सोडणे, आणि पाप सोडण्याचं कारण आहे पश्चाताप. पापामध्ये उभे राहणे ते कठीणताचे कारण आहे. आणि आतापर्यंत तुझे हृदय कठीण आहे म्हणजे तू पापामध्येच उभे आहे. तू आपल्या हृदयामध्ये पापला सोडल्यानंतरच आपल्या हृदयामध्ये परिवर्तनला बघू शकतो. हे गोष्टी तू लक्षात ठेवले पाहिजे. मोशेनं अगोदरच सांगितले होते की मला ठाऊक आहे की तू माझ्या लोकांना जाऊ नाही देणार. फारोचे हृदय कठीणच होत झाले. इथपर्यंत आपल्याला 7 विपत्ती दिसतो.